पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचल्याचं कळतंय। 10 लाखामध्ये नीटचा पेपर विकत घेतला गेला। सीबीआयकडून संशयित पालकांची आता कसून चौकशी केली जाते। नांदेडच्या विद्युतनगर भागामध्ये सीबीआयच्या पथकाने थेट कारवाई केली। कदम कुटुंबाने मुलीसाठी 10 लाखामध्ये पेपर विकत घेतल्याचा कुटुंबावर आरोप आहे। कदम कुटुंबियांच्या फ्लॅटवर सीबीआयने छापा टाकला। सीबीआयकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। मुलीसाठी 5 लाखात नीटचा पेपर विकत घेतला अशी सूत्रांची माहिती। तर पीव्ही कुलकर्णीकडून केमिस्ट्री पेपरचे प्रश्न लीक करण्यात आले होते। मनीषा मांढरेकडून बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न लीक करण्यात आले। दरम्यान एजंट म्हणून काम करणाऱ्या वाघमारे, लोखंडे आणि खैरनार मार्फत विद्यार्थ्यांकडे हे प्रश्न पोहोचवण्यात आले। मनीषा वाघमारेचं कुलकर्णी आणि मांढरेच्या घरी सारखं येणं जाणं असायचं। मनीषा वाघमारेकडून पेपर धनंजय लोखंडेकडे, नंतर शुभम खैरनारपर्यंत पोहोचला। पुढे हाच पेपर गुरुग्रामच्या यश यादवकडे गेला। यादवनं हाच पेपर सिकरच्या बिवाल बंधूंना विकला। तर नीटचे महाराष्ट्रातले आरोपी आपण पाहूयात। पीव्ही कुलकर्णी केमिस्ट्रीचा माजी प्राध्यापक, जो मूळचा बीडचा आहे। पीव्ही कुलकर्णी सध्या पुण्यामध्ये वास्तव्याला होता। संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड हा पीव्ही कुलकर्णीच आहे। त्यानंतर मनीषा मांढरे बायोलॉजीची प्राध्यापक आणि पुण्याच्या बिव्वेवाडीमध्ये तिचं घर आहे। मनीषा मांढरे बायोलॉजी पेपर फुटीची संशयित मास्टरमाइंड आहे। त्यानंतर पुढे शुभम खैरनार, बीएमएसचा विद्यार्थी, जो मूळचा नाशिकचा आहे। नीटच्या प्रश्नपत्रिका विकल्याचा त्याच्यावर आरोप आहे। त्यानंतर पुढे धनंजय लोखंडे, जो आयुर्वेदिक डॉक्टर आणि मूळचा अहिल्यानगरचा। धनंजय लोखंडे सध्या पुण्यामध्ये वास्तव्याला होता। शुभमकडून प्रश्नपत्रिका घेऊन तो विकल्याचा त्याच्यावर आरोप आहे। पुढे मनीषा वाघमारे, जी ब्युटी पार्लर चालवायची। पुण्याच्या बिव्वेवाडीमध्ये घर, नीट पेपरफुटी प्रकरणात तिच्या सहभागाचा संशय आहे। तर या नीट पेपर फुटी प्रकरणी पालक सुद्धा आता सीबीआयच्या रडारवर आहेत। सीबीआयकडून पेपर कसा फुटला याचा तपास सुरू करण्यात आला। ज्यांनी पेपर विकत घेतला अशांची माहिती आता सीबीआयकडे पोहोचली। त्यामुळे आता नीट पेपर फुटी प्रकरणी पालक सुद्धा सीबीआयच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळते। पालकांची सुद्धा आता चौकशी केली जाते। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि पीव्ही कुलकर्णीला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली। दोन्ही आरोपींना 10 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली। वाघमारे आणि कुलकर्णी यांना आता सीबीआयची कोठडी देण्यात आली। नीटच्या पेपर फुटी प्रकरणी दोघांना सुद्धा 10 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली।